नमस्कार मित्रांनो, स्वप्नयान करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की यावर्षी सीईटी सेलने इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या कॅप राऊंड्समध्ये कुठले बदल केलेले आहेत. मग हे सर्वच बदल जे यावर्षी सीईटी सेलने केलेले आहेत, त्याचबरोबर ज्या छोट्या मोठ्या चुका आहेत, या सर्वच गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत. त्यापूर्वी एक खूप महत्त्वाची गोष्ट, जर आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य करा. कारण कसं आहे ना, हे कॅप राऊंड संपेपर्यंत जे की छोटे मोठे अपडेट्स असतील हे सर्वच आम्ही या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहोत. मग आता तुम्हाला कुठल्याही छोट्या मोठ्या चुका टाळायच्या असतील आणि तुमचं ऍडमिशन व्यवस्थित चांगल्या जागेवरती सिक्युअर करायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता वळूयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. असे कुठले बदल आहेत जे यावर्षी सीईटी सेलने केलेले आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे यावर्षी सीईटी सेलने 4 कॅप राऊंड ठेवलेले आहेत, जे की मागच्या वर्षीपर्यंत 3च कॅप राऊंड होत होते. मग आता यामध्ये तुमचाच फायदा आहे की नाही, कारण की एक कॅप राऊंड वाढला याचा अर्थ म्हणजे तुम्हाला तुमचं डिझायर्ड कॉलेज मिळण्याचे चान्सेस थोड्याफार प्रमाणात वाढलेले आहेत. आता फक्त तुम्हाला एवढंच करायचंय की तुमची जी ऑप्शन फॉर्मची लिस्ट आहे ती व्यवस्थित भरायची आहे, स्मार्टली भरायची आहे, जेणेकरून तुमचे कमी पर्सेंटाईल जरी असतील तरी तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळू शकतं. आणि ज्यांचे चांगले पर्सेंटाईल आले त्यांनी तर आणखी काळजी घ्यायची गरज आहे, कारण तुम्ही जे कॉलेज टाकणार आहात ना ते तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे तेच कॉलेज त्या लिस्टमध्ये टाकणं गरजेचं आहे. दरवर्षी मुलं या चुका करतात आणि त्यामुळे त्यांना हवं ते कॉलेज मिळत नाही किंवा ते जे कॉलेज डिझर्व करत होते ते त्यांना मिळत नाही. आता 12 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. त्यावरून तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल की तुमची रँक काय आहे आणि त्यानुसार तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या कॉलेजेसची लिस्ट बनवायला सुरू करू शकता. जर तुम्हाला लिस्ट बनवण्यामध्ये कुठलीही मदत हवी असेल, आमची पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची इच्छा असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे. तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त तुमचं ऍडमिशन तुमच्या डिझायर्ड कॉलेजमध्ये झालं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. कृपा करून कुठल्याही सिली मिस्टेक्स करू नका. आता हा जो चौथा कॅप राऊंड सीईटी सेलने इंट्रोड्यूस केलेला आहे त्यासोबतच काही महत्त्वाचे बदल फ्रीज, ऑटो फ्रीज, बेटरमेंट या गोष्टींमध्ये केलेले आहेत. मग आता हे कुठले बदल आहेत हे आपण बघूया. मागच्या वर्षीपर्यंत कसं होतं माहितीये का, तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये सगळ्यात वरचं जे टॉपचं कॉलेज तुम्ही टाकलंय ते जर तुम्हाला अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जायचं. ऑटो फ्रीज म्हणजे काय होतं की तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागतं. इमिजिएटली तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन तिथली फीस भरून ते ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं आणि तुम्ही पुढच्या कॅप राऊंडला बसू शकत नाही. असा मागच्या वर्षीपर्यंतचा नियम होता. तर आता ह्या वर्षी काय नवीन झालंय याच्यामध्ये, तर सगळ्यात पहिल्या कॅप राऊंडमध्ये यावर्षी जे तुम्ही टॉपचं कॉलेज टाकाल पहिल्या प्रेफरन्सचं ते जर तुम्हाला अलॉट झालं तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल, ते ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि तुम्ही बेटरमेंटसाठी अप्लाय नाही करू शकणार. मग आता तुम्ही म्हणाले हे तर मागच्या वर्षी सारखंच झालं ना, याच्यात काय बदल झाला? बदल पुढे लक्षात घ्या. आता दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये पहिल्या 3 प्रेफरन्सेस पैकी तुम्हाला एक कॉलेज अलॉट झालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे. अर्थात काय, तर तुम्हाला इमिजिएटली जाऊन त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल आणि तुम्हाला पुढच्या कॅप राऊंडला बसता येणार नाही. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. आणि हे सीईटी सेलने का केलं लक्षात घ्या, कारण दरवर्षी खूप गर्दी होते 4ही कॅप राऊंडमध्ये. मग ही गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय. आता जर आपण तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये गेलो ना, तर तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये तुम्ही लिस्ट भरताना पहिल्या 6 प्रेफरन्सेस पैकी तुमचं कुठलंही एक प्रेफरन्स वालं कॉलेज लागलं ना ते ऑटो फ्रीज होऊन जाणार. आणि चौथ्या कॅप राऊंडला तुम्हाला जे कुठलं कॉलेज लागणार आहे ना ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे का, मुलांची गर्दी कमी करण्यासाठी सीईटी सेलने हा निर्णय घेतलाय. पण हा निर्णय शेवटी तुमच्याच फायद्याचा आहे, कारण पुढच्या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कमी होणार आहे. फक्त तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की पहिल्या टॉप प्रेफरन्सेसमध्ये तुम्ही जे कॉलेज टाकणार आहात ते कॉलेज तुम्हाला मिळणार नाहीये अशीच कॉलेजवरती टाकायचे आणि जे कॉलेज मिळणार आहेत ते खाली ठेवायचे. कारण जर चुकून तुमचं ऑटो फ्रीज झालं ना मग तुम्हाला काहीच करता येणार नाही, अडकून पडाल. त्यामुळे ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट भरताना ना अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय अभ्यासपूर्वक करावं लागणार आहे, कारण एक छोटीशी चूक सुद्धा तुमचं 4 वर्षांचं नुकसान करू शकते. त्यामुळे पुन्हा सांगतोय, आताचा हा जो वेळ आहे ना तुम्हाला मिळालेला हातातला, तो वाया घालवू नका. कॉलेज कट ऑफचा अभ्यास करा. कुठलं कॉलेज मागच्या वर्षी कुठल्या पर्सेंटाईलला गेलं होतं, कुठल्या रँकला गेलं होतं याचा अभ्यास करा, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला घाई होणार नाही. कारण मी तुम्हाला सांगतो 17 तारखेला जेव्हा फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल ना त्यानंतर तुम्हाला फक्त 3 ते 4 दिवसांचा टाइम मिळतो आणि लगेच ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होतं. मग तेव्हा मुलांची त्रेधा तिरकीट उडते. तेव्हा मुलांची इतकी घाई होते ना आणि मग घाईमध्ये ते कुठेतरी खालचं कॉलेज वरती टाकतात, वरचं खाली टाकतात आणि मग त्यांना कुठलं तरी चुकीचं कॉलेज अलॉट होतं आणि मग रडत बसतात. त्यामुळे आपल्याला असं करायचं नाहीये अजिबात. म्हणजे आता बघा ना, आता एक कॅप राऊंड ऍडिशनल झालाय, याचा अर्थ काय, तर शेवटला कॅप राऊंडच्या शेवटला जे सीट्स उरायचे आणि जे स्पॉट राऊंडला जायचे त्याच्यामध्ये देखील घट होणार आहे. त्यामुळे यावर्षी स्पॉट राऊंडला कमी सीट उरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तुम्हाला जे सीट अलॉट होतंय कॅप राऊंड थ्रू हेच तुमचं फायनल सीट आहे असं धरून चला. कॅप राऊंड मध्ये तुम्हाला काय बेस्ट मिळतंय हे मिळवण्याची आपली ही सगळी धडपड आहे. स्पॉट राऊंडला आपल्याला नक्कीच जायचंय, पण त्या स्पॉट राऊंड वरती आपल्याला डिपेंडेंट राहण्याची गरज नाही पडली पाहिजे. तर हेच होते काही छोटे मोठे बदल जे यावर्षी सीईटी सेलने केलेले आहेत. आता तुम्हाला या सगळ्या बदललेल्या नियमांमध्ये किंवा इन जनरलच ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठलीही छोटी मोठी जरी शंका असेल तर ती मनात ठेवू नका. तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे, आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कारण की कुठलीही छोटी मोठी शंका असेल ना तरी ती क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यामुळे फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. बाकी जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहोत. पण तुमच्या परीने तुम्ही कट ऑफचा कॉलेजेसचा अभ्यास चालू ठेवा. चालेल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी अलर्ट राहा.